वर्षा पाटरच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आता नवरात्र होते, तुम्ही एवढे दिवस काही शूटच करू शकले नाही, तर आमच्या इथं काल गोंधळ होता, तर ते गोंधळाचे मी थोडाफार व्हिडिओ घेतलाय, तर तोच पुढे लावून बघा तुम्ही कसा झाला गोंधळ। गोंधळ खूप छान झाला, कारण की नवरात्र होते, घरात देव आहे, त्याच्यानंतर बाहेर देवी आहे, घट आहेत, तर म्हणजे एवढं बिझी चालू आहे ना सर्व, तर टाईमच भेटत नाही, त्याच्यानंतर कामावर पण जावं लागतं। आता मी कामावरूनच आली, अंशूला घेऊन आली, आता मला बाहेर आरतीला जायचं आहे, तर बोलली त्याच्या पहिले तुम्हाला एक व्हिडिओ येतो अपलोड करू म्हणून। तर बघा गोंधळ कसा झाला आणि सांगा, टाईमच भेटत नव्हता म्हणून मला व्हिडिओ शूटच करता नाही आला। अंशू खातोय चिप्स, कारण की त्याला बाहेर जायचं, त्याचा एकट्याचाच उपवास नाही आहे। बघा आणि सांगा मला गोंधळ किती मस्त झाला। अंशूचा दात तुटला बघायचा तुम्हाला, अंशू इकडे दाखवा। चला मग लावते तो व्हिडिओ पुढे, बघा कसा झाला आणि सांगा, कमेंट करा। माझी बारकी जाऊन माझे दीर बसले होते बघा पूजेला, एक जोडी बसत होती, मग एक उठत होती, मग हे पण बसले होते पूजेला। बघा आमचा गोंधळ कसा झाला आणि सांगा। गोंधळांनी मग अंशूला पण बोलवलं होतं वाजवायला, ते बोलतो ते पण वाजव, बघा अंशू कसा वाजवत होता, त्यांच्यासाठी ताल लावून वाजवून। बरकताई झाली माझी बघा गोंधळ संपला, 4-4:30 वाजले होते गोंधळ संपून, मग नंतर शेवटची आरती घ्यावी लागते। मग आम्ही सर्वांनी आरती करून घेतली, मग आम्ही पण जोडीने आरती केली, त्याच्यानंतर अंशूने पण केली, कारण की मग गोंधळ संपला, शेवटची आरती घ्यावी लागते, मग ती आरती आम्ही घेतली। 4-4:30 वाजता गोंधळ संपला। सांगा नक्की कसा गोंधळ झाला आणि कमेंट करा आणि सांगा। बघा अंशूने पण आरती करून घेतली, आणि अंशूला ना आपण जवळ घेऊन आरती घेतली ना तशी आवडत नाही, तो बोलतो मम्मी मी स्वतःहून आरती करून द्यायची। मग त्याच्या आजी त्याच्या बाजूला उभ्या होत्या, पण तो नाहीच ऐकत, तो बोलतो मलाच घेऊ दे, आणि हे सर्व व्हिडिओ पण त्यांनीच शूट केलेले होते, मी काहीच नाही केले।